अनेक महिला त्यांच्या मुलांना घरी ठेवून किंवा पाळणा घरात ठेवून किंवा मग मुलांच्या आजी आजोबांकडे ठेवून नोकरी करत असतात। पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक मातांना ही धावपळ करावी लागते। मात्र ज्यांच्याकडे मुलांना सांभाळण्याची काहीच सोय नसेल आणि लेकरांचं पोट भरण्यासाठी कामधंदा तर करावाच लागेल, अशा वेळी काय करावं? अशाच विवंचनेत सापडलेल्या एका मातेने नेमकं काय केलं आहे बघूयात आपण। साखळ दंडांमध्ये अडकलेलं हे बालपण, जेव्हा खेळण्या बागडण्याचं, खूप सारे लाड करून घेण्याचं, त्या वयात या छोट्याशा फुलाच्या अंगात साखळी आणि गळ्यात कुलूप लावून बंद केलंय। हे अवघा 8 महिन्यांचं लेकरू साखळ दंडांमध्ये बांधलं गेलंय। या बाळाची अशी अवस्था कुणी केली? त्याचं उत्तर, या बाळाच्या आईनंच त्याची अशी अवस्था केली आहे। शिर्डी बस स्टँड जवळ एक महिला तिच्या 2 मुलांना असं साखळीनं बांधून कामाला जात होती। 4.5 वर्षांचा मुलगा आणि 8 महिन्यांच्या मुलीला साखळीला बांधून त्यांची आई भंगार वेचायला जायची। शिर्डी बस स्टैंड है। शौचालय के बाद में बच्चे को चैन गले में बांध के इधर रखता था। उसका मम्मी और भंगार चुनने चला जाता था। हमने सिक्योरिटी वाले को बोले तो फोटो निकाल कर और शौचान वाले को ने दिया। वो आकर इधर से उसको धमकी दिया तो इधर से गया था। कितने दिन से इधर से? एक 1.5 महीने से है। गेले काही दिवस रोज हा प्रकार सुरू होता। साखळी आणि गळ्यात कुलूप अशा अवस्थेत 2 मुलं तासनतास रस्त्यावर उभी राहायची। याबाबत त्यांच्या आईला समजावलं तेव्हा तिनंच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। या शिर्डी बस स्टँडवर एक महिला होती। या कोपऱ्याच्या ग्रिलला तिचं एक 8 महिन्याची मुलगी आणि 4.5 वर्षाचा मुलगा साखळी कुलपात बांधून ठेवायची। आमचा हा जाण्या येण्याचा अधिकृत रोड आहे, म्हणजे वस्तीचा हा वस्तीपटाचा रोड आहे। तर आम्हाला जाता येता ते खूप दुःखद वाटायचं। त्या संदर्भात आम्ही ST इन्चार्जला ही सगळी माहिती दिली होती, पण त्यांच्यावर कोणीच काही कारवाई केली नाही। त्यानंतर आम्ही काही जण तिला म्हटलं, अरे योग्य नाही, असं नाही। तर ती स्त्री आम्हालाच धमक्या देत होती, तर तुमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, तुम्ही काय बोलताय, चांगलं बोला। या महिलेबरोबर तिची 2 मुलं वगळता आणखी कुणीही नव्हतं। त्यामुळे पोटाची खळगी भरायची तर काम करायलाच हवं। अशावेळी मुलांना ठेवणार कुठे, सांभाळणार तरी कोण, या प्रश्नांची उत्तरं कदाचित त्या माय माऊलीलाही मिळाली नसतील। त्यामुळेच काळजावर दगड ठेवून पोटच्या गोळ्याला साखळीनं तिला बांधावं लागलं असेल। आता ही महिला कुठे गेलीये याचं उत्तर कुणाकडेच नाहीये। मात्र या उमलत्या कळ्या भर उन्हात साखळी आणि कुलपात बंद राहू नये एवढीच प्रार्थना आणि अपेक्षा। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी।